ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। डोंबिवली के विष्णुनगर पुलिस ने नांदेड़ से ट्रेस करके दीपक करकड़े को अरेस्ट कर लिया है। सोमनाथ शिंदे नाम के रिक्शा ड्राइवर की डोंबिवली के देवीचापाड़ा के किनारे पत्थर से कुचलकर हत्या कर दी गई थी। विष्णुनगर पुलिस ने इस केस में विलन ठावरे और योगेश डोंगरे को अरेस्ट किया था, लेकिन इस मर्डर का मेन मास्टरमाइंड करकड़े फरार हो गया था। वह 3 साल से गायब था और उसका पता नहीं चल पा रहा था। कल्याण डीसीपी अतुल झेंडे और विष्णुनगर पुलिस स्टेशन के सीनियर पीआई राम चोपड़े और पीआईजी गेम के नेतृत्व में करकड़े को ढूंढने के लिए टीमें बनाई गई। आरोपी का कोई सुराग नहीं मिला। आखिरकार आरोपी नांदेड़ में छिपकर खेत में मजदूरी कर रहा था। पुलिस मौके पर पहुंची और खेतीहर मजदूर की भेष में करीब 5 दिन तक आरोपी की तलाश की। आखिरकार दीपक की पहचान हो गई और पुलिस ने उसे हथकड़ी पहना दी। विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/23 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। देवीचा पाडा या परिसरातील खाडी किनारी एक बेवारस मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला होता। दगडाने खेचून एका माणसाची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकं नेमून त्यावेळी 4 पोलीस पथकं नेमण्यात आली होती आणि सर्वप्रथम तो मृतक कोण आहे याची शहानिशा करण्यात आली होती। त्यावेळी सोमनाथ बाबू शिंदे हा मयत इसम असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस पथकाने कसोशीने प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि CCTV फुटेजच्या आधारे एक रिक्षा आणि 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्या आरोपींची नावं विलन विष्णू टावरे आणि योगेश तिम्माप्पा डोंगरे अशी होती। त्या 2 आरोपींकडे केलेल्या चौकशीत ह्यातला मुख्य आरोपी हा दीपक साहेबराव करकडे असल्याची माहिती मिळाली होती। तेव्हापासून हा दीपक करकडे हा पसार झालेला होता। तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि सुमारे 2.5 वर्षानंतर काही माहिती तांत्रिक मिळाली, काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर हा जो मूळचा राहणारा जो परभणीचा आहे दीपक साहेबराव करकडे हा नांदेड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी काम करत असल्याची शिवारात काम करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर आम्ही आमचे जे पोलीस पथक आहे API लोखंडे, ASI जमादार आणि हवलदार भोसले यांना तिकडे पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी ग्रामीण परिसरामध्ये कोणत्याही साध्या वेशात जाऊन शेतकऱ्याच्या संदर्भातल्या असे ग्रामीण भागातल्या वेशात जाऊन तिकडे त्या ठिकाणी काम करत असले कडियाचं काम करत असलेल्या त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही महत्त्वाची कामगिरी विष्णुनगर पोलिसांनी केलेली आहे। यांनी का केली होती? हा जो मुख्य आरोपी आहे आणि मयत इसम आहे एकमेकाचे मित्र होते आणि किरकोळ ते काही ठिकाणी ड्रिंक्स करायला बसायचे। त्या किरकोळ वादातून झाली होती हत्या असं सध्या आहे। पीडे रिपोर्ट डोंबिवली उल्लास विकास करें और बेल आइकन को भी दबाएं।